दर्यापूर तालुक्यातील विश्वासाचं प्रतीक म्हणजे नितीन हिरुळकर ज्वेलर्स. तालुक्यातील प्रत्येकाशी विश्वासाचं नातं. सोने चांदी आभूषणाचं एकमेव भव्य शोरूम म्हणजे नितीन हिरुळकर ज्वेलर्स. आमचा पत्ता नितीन हिरुळकर ज्वेलर्स, एस.टी. बस स्टँड आगारासमोर, अमरावती टी पॉईंट, दर्यापूर. विष्णुरातील शेतकरी पुत्र प्रज्वल ठाकरे याने केले अग्निवीर प्रशिक्षण पूर्ण. गावात येतात जंगी स्वागत. कुटुंबियातील सदस्यांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू. विष्णुराईतील शेतकरी बाळासाहेब शामरावजी ठाकरे याचे सुपुत्र प्रज्वल ठाकरे याने 6 महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावात येताच कुटुंबियांनी व गावातील तरुण युवकांनी प्रज्वल याचे जंगी स्वागत करून गावात डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रज्वल याने वयाच्या 20 वर्षाच्या वर्षी B.Com शिक्षण पूर्ण करून आर्मीचे प्रशिक्षण घेतले व अग्निवीरमध्ये भरती झाला. प्रज्वलचे आधीपासूनच स्वप्न होते की देशसेवेसाठी आपण आर्मीमध्ये भरती व्हावं व ते स्वप्नही पूर्ण झालं. प्रज्वल याच्याकडे वडिलांच्या 3 एकर शेती, 2 भाऊ, 1 बहीण, आई असे गरीब छोटेसे कुटुंब असल्यामुळे प्रज्वलने ठरवले होते एक दिवस आईवडिलांची मेहनत वाया जाऊ देणार नाही. प्रज्वल हा आधीपासूनच अभ्यासू व मेहनती होता व त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. प्रज्वलने 6 महिने बेंगलोर व 3 महिने जम्मू काश्मीर येथे पॅरा कमांडो प्रशिक्षण पूर्ण केले. उत्तर प्रदेश येथील अयोध्या येथे त्याची नेमणूक करण्यात आली. मी खूप परिश्रम घेऊन अग्निवीर म्हणून भरती झालो आहे. मला देशसेवेची संधी मिळाली हेच माझे भाग्य असल्याचे प्रज्वलने सांगितले. अमरावती माझा न्यूज, अनिल ठाकरे, मोर्शी. या जगभरात देशसेवा ही मोठी सेवा आहे आणि या देशसेवेसाठी आपल्या भारतातील, आपल्या महाराष्ट्रातील अनेक तरुण भारतीय लष्कर सैन्यामध्ये आपले कर्तव्य बजावत असतात. अशातच आज आपण मोर्शी तालुक्यातील छोट्याशा एका विष्णुरा गावा या ठिकाणी आलोय. नमस्कार, मी राजेश कांडेकर आणि आपण पाहतात अमरावती माझा न्यूज. मित्रांनो, या छोट्याशा विष्णुरा या गावाच्या एक तरुण युवक नुकताच भारतीय अग्निवीर या सेनेमध्ये भरती झाला होता आणि आपल्या भरती प्रक्रियेनुसार त्याचे प्रशिक्षण 1 वर्षाचे होते आणि 1 वर्षाचे प्रशिक्षण घेतल्यानंतरही तो थेट आपल्या गावामध्ये आलेला नाही. मात्र प्रशिक्षण झाल्यावरही त्याने आपली ड्युटी बजावत, आपले कर्तव्य बजावत, आधी देशसेवा, नंतर जनसेवा, नंतर आपला परिवार असा त्याचा ध्यास असून आता तो सध्या सुट्टीवर आला असून आज प्रथमतः या गावामध्ये त्याचं स्वागत होणार आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता या गावातील मंडळी, या गावातील नागरिकांनी त्या सैनिकाची कशा पद्धतीची स्वागताची तयारी केली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रथ आणि तिरंगा अशा ठिकाणची या ठिकाणी व्यवस्था त्या सैनिकाच्या स्वागतासाठी केली आहे. तुम्ही पाहू शकता या संपूर्ण गावामधील जनता या ठिकाणी त्या सैनिकाला पाहण्याकरिता तसेच या कार्यक्रमाला सहभागी होण्याकरिता येत असतात. त्या सैनिकाचे वडील आपल्या सोबत आहेत, थेट आपण त्यांच्यासोबतच बातचीत करूया. नमस्कार दादा, सर्वप्रथम अमरावती माझामध्ये आपलं स्वागत आहे. काय आपलं नाव? बरं, मला सांगा, तुमचा आज मुलगा देशसेवेसाठी भरती झाला होता, पण सुट्टीवर आलाय, स्वागताचा कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला कसं वाटतंय? काय अभिमान आहे तुम्हाला तुमच्या मुलाचा, काय सांगू शकता? तुमच्या गरीब परिस्थिती शिक्षण शिकवलं त्याने कष्ट केले आहे. कष्ट करून गेले तो हेच मुलं बाकी शिक्षण करून शिकायचं आहे. शिक्षण एकच शिकायचं आहे, त्या देशाची सेवा. गावातील नागरिकांनी एवढं सारा तामझाम केला असून स्वागतासाठी तुमच्या मुलाचा काय वाटतं त्यांच्याबद्दल? अभिमान होतो. मित्रांनो, हे होते या गावातील सैनिकाचा, जो सैनिक येत आहे त्याच्या स्वागतासाठी स्वागत ज्या सैनिकाचं होतं त्याचे वडील. थोड्याच वेळात सैनिक या ठिकाणी भारतीय लष्कराचा नवा जवान या ठिकाणी येणार आहे आणि त्याचा स्वागत समारंभ आपल्या अमरावती माझाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत थेट पोहोचतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सध्या कार्तिक सैनिक या गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या सोबतच सैनिक आलेले आहेत आणि हीच ती व्यक्ती आहे जी भारतासाठी, जे भारताच्या कल्याणासाठी देशसेवा करत असते आणि सीमेच्या बॉर्डरवर लढाई करण्यासाठी तत्पर
सीमेवर देखील राहत असतात. हेच ते सैनिक जे भारताचाच नव्हे तर आज या गावाचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा हा एक मान आहे, अभिमान आहे. आपल्या सोबत सैनिक आहेत, त्यांचं आता सध्या आगमन झालंय, त्यांच्याशीच आपण थेट चर्चा करणार आहे. सर्वप्रथम अमरावती माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज या ठिकाणी तुम्ही आलात, प्रथमतः आलात, काय कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर वाटत आहे. कोणता मी 10 महिन्यानंतर समजा घरी येत आहे परत, तर मला आनंद वाटत आहे. आणि एवढे मोठे लोक इथं समजा आले, तो पण आनंद वाटत आहे. तुम्ही तुमचं प्रशिक्षण खतम झाल्यावरही तुम्ही ते आपले कर्तव्य बजावत होते, यावर तुमचं काय बोलतो? कर्तव्य म्हणजे आताच माझी ट्रेनिंग झाली 10 महिन्यानंतर, पोस्टिंग मिळाली लेह लद्दाख. समजा इथून लेह लद्दाखला जायला लागणार आहे, तिथून नंतर ड्युटी करणार. आज तुम्ही या ठिकाणी आलात, ते संपूर्ण गाववासी तुमच्या स्वागतासाठी आहेत, यांच्यासाठी तुम्ही काय बोललात? गावासाठी हेच म्हणणार की समजा गावातून मी तर पहिलाच आहे, मला अभिमानाची गोष्ट वाटत आहे, पण गावातूनच समजा अधिक मुलं लागली पाहिजे हेच करतो. आणि थोडं समजा प्रॅक्टिस केली पाहिजे त्यांनी, आणि समजा अभ्यास केला पाहिजे हेच त्यांना सांगतो. बरं, मला सांगा, आता सध्या तुमची पोस्टिंग लडाख मध्ये झालेली आहे, आणि यानंतर तुमच्या पोस्टिंग वगैरे कुठल्या पद्धतीच्या राहतील काय सांगू शकतो? लेह लद्दाख मध्ये माझी पोस्टिंग राहणार 2 महिन्यानंतर राहणार. पहिली माझी पोस्टिंग आता अयोध्यामध्ये आहे, अयोध्या उत्तर प्रदेश. तिथून 2 महिन्यानंतर लेह लद्दाखला जाणार आहे. तिथं बऱ्यापैकी राहते ड्युटी, फक्त ड्युटी जायचं 8 तास ड्युटी आणि बाकी रेस्ट. काय तुमचे आज स्वप्न पूर्ण झालंय? तुम्हाला वाटत होतं का आपण भरती होणार आहे? वाटत होतं, तुमचा स्वतः आत्मविश्वास होता आणि तयारी चालू होती. मेन म्हणजे माझी लास्ट भरती होती. लास्ट भरतीमध्ये समजा प्रयत्न झाला, पण प्रयत्न पण तसेच केले. शेवटले जे 6 महिने होतं, कोणत्याच कार्यक्षेत्रात मी कोणते रेकॉर्ड नाही. मला फक्त अभ्यास दिसायचा, ग्राउंड दिसायचा, आणि माझं स्वप्न. वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही भरती झालं? वयाच्या मी 19व्या वर्षी भरती झालो. त्या गावामधून तुम्ही प्रथमतः या ठिकाणी आल्यात, आणि संपूर्ण आज गाववासी तुमच्या गावातले समस्त ग्रामस्थ या ठिकाणी आलेत, आणि आमच्या अमरावती माझा न्यूजच्या तर्फे तुम्हाला जय हिंद.